आजच्या कोजागृती पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून प्रदान करतो। तुमच्या सुद्धा मला भरभरून या पवित्र कोजागृती पौर्णिमेच्या शुभेच्छा यावा। आज जागून रामकृष्ण नामाचं चिंतन करावं, तसं अविरत जितका वेळ भेटेल संसारातून, मी प्रापंचिक आहे, जास्त वेळ मला नामस्मरणात भेटावा असा आशीर्वाद आजच्या कोजागृती पौर्णिमेच्या दिवशी। या दिवशी त्याची सत्ता संपन्न सोमळ्या, तुला भीतीला टेकावं लागन आणि रुपया लावा लागन कपाळाला आणि 2-4 म्हाताऱ्या पुढे रडायला, तरी ऐकायला तयारच नाही। नाही म्हणे मी अभ्यास केलाय। तुम्हाला सांगतो, कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसवा, श्वानस बिके बैसविले त्याचे भंपने नराहे उगले, त्याचे भंपने नराहे उगले, त्याचे भंपने नराहे उगले। श्वानस बिके बैसविले त्याचे भंपने नराहे उगले, त्याचे भंपने नराहे उगले, त्याचे भंपने नराहे उगले। लवकर उतरणी एकरी टाकेल। कुत्र शिबिकेत बसशील महाराज, पण भूक न सोडित का ते नाही, तसे आपल्यात पण कुत्रे मी करतो म्हणते। एक जण म्हणला वारी मी करतो, वारी तू नाही, वारी तू कशी असेल? वारी पैठणच्या मालकांची आहे, वारी आळंदीतल्या मालकांची आहे, वारी देहूतल्या मालकाची आहे, वारी पंढरीतल्या मालकाची आहे। आपण त्याची पायक आहेत, सेवक आहेत त्याची, वारी त्यांची आहे। माही वारी तुही कशाची वारी आली सोमळ्या? पपेज माय भेट नाही तुला? बुट हरपून आल्यावर ती थोतरी थांती 4 बाया देखता, तू ही कशाची वारी आली? वारी मालकाची। काही बी अंगाव नाही गबाळा घेतला पाहिजे बरं का। हो, हे कामाड मोडत असते, खांदे मोडत असते, डोकं मोडत असते, उगं नाही, शिल्लक नाही घेतलं पाहिजे। हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात। एक सोपी व्याख्या सांगू सज्जनांनो, गिरगावच्या बाळूला आणि इथं बसलेल्या सगळ्यांना किती दिवस वाचवायचे आणि कोण्या दिवशी नदीत नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा धनी म्हणतात, जगाचा मालक म्हणतात। मालक आहे तो मालक। आणि हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे ब्रह्मांडाचा मालक आहे, आणि त्याच्यावर संतांचं कर्ज आहे, कर्ज आहे। जाऊ द्या हो, देव किती मोठा आहे, लांब सोडून द्या। खैरमोडे महाराज, तुम्ही जर तुमच्या तालुक्यात म्हणले बाळू महाराजानं मी 500 रुपये बुडीले, चकचव गेली गिरगावकरांची। 2 गोष्टी सांगतो तुम्हाला, काही लोक खरं म्हणतील आणि काही म्हणतील खैरमोडे महाराज खोटं बोलायले, गिरगावकर कशाला पैसे घेईन बापा, असं म्हणतील काही माणसं। काय कमी आहे त्याच्याकडं? आमच्या सारख्या पंढरपुरातल्या मालकाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खाणाऱ्याचं इतकं वजन, तर त्या मालकाचं वजन काय असेल हो? काय वजन असेल? आणि त्याच्यावर संतांचं कर्ज बघा, कर्ज काय सांगतोय। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने तुमची परंपरा फार जुनाट आहे, जुनी परंपरा आहे, 77 वर्ष झालीत। वा, सोपं बोलेल माझ्या लहानशा जिभेनं। आता 20 वर्षात थोडासा चाळ झालाय। 25 वर्षापूर्वी माणसांच्या काय परिस्थिती होत्या, इथल्या जुन्या म्हाताऱ्याच्या काळजाला मशीन लावून पहा बरं, मशीनच जळून जाईल। 25-30 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, तर 70 वर्षापूर्वीची परिस्थिती काय असेल कल्पना करा। पण मागच्या सुरुवातीच्या 20 वर्ष जो सप्ताह कसा चालू ठेवला असेल, ही परंपरा कशी चालू ठेवली असेल, सुरुवातीच्या 20 वर्षाच्या परंपरेतल्या सप्ताह चालू ठेवणाऱ्या ती माणसं आहेत की नाहीत मला सांगता येणार नाहीत। असतील तरी त्यांना बुटासकट पाया पडतो, आणि गेलेली असतील तरी त्यांना इथून वैकुंठात नमस्कार करतो, कारण त्या परिस्थितीत सप्ताह चालू ठेवलाय। परंपरेला कधी कधी प्रणाम केला पाहिजे। उत्तरेश्वर बापू मी नेहमी सांगत असतो, वयस्कर गायक असतील, वयस्कर कीर्तनकार असतील, त्यांचा आदर करा, कारण त्यांच्यामुळे आपण परमार्थात आलोत। हे जुनी लोक जर परमार्थ इथपर्यंत त्यांनी आणला नसता तर आमच्या सारख्याला नाशिकला इटा उचलावं लागल्या असत्या। आम्ही परमार्थ त्या जुन्या लोकांमुळे आलो, जुनं कधीच विसरायचं नाही। उपवास पाराने राखला
प्रमाण आहे महाराज. असं प्रमाण आलं की समजायचं 1 कोटीची नोट आहे. सरकार काढते का नाही काय माहिती आहे. असं कीर्तनात प्रमाण दिलं की 1 कोटीची नोट, 1 कोटीची नोट. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे. मोठी महात्मा होऊन गेली आमच्या मराठवाड्यात तिकडे. मागच्यांना कधी विसरायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, सासू सासऱ्याच्या जीवावर तुपात चपात्या बुडून खाणाऱ्या नालायक सुनानं सासू सासऱ्याला विसरायचं नाही. सासू सासऱ्याच्या संपत्तीवर जी सून किंवा तिचा नवरा बाप दाद्याच्या संपत्तीवर तुपात बुडून चपात्या खात असेल आणि तिचं ऐकून हे पण नालायक मायबापाला मानित नसेल तर अशाच्या पापानं गाव सुद्धा नरकात जाते त्याला पाहिल्यावर. हो, इतके पापी असतात. मागच्यांना विसरायचं नाही. मागच्यांमुळे आपण आहेत. गेल्या 70 वर्षापूर्वी जी परंपरा चालते, किती दिवस झालेत. या परंपरेवर भगवान व्यंकटेशाची कृपा आहे, बालाजी भगवंताची कृपा आहे, विटेवरच्या मालकाची कृपा आहे, शांती ब्रह्म माझ्या नाथबाबांची कृपा आहे. ही तुम्ही परंपरा चालत आणली. गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना धन्यवाद प्रणाम. ही परंपरा गोड टिकत जा, गोड टिकत जा. ते वटा वलांडल्याच्या नंतर फक्त देवच पाहत जा, बाकीचं सगळं इसरत जा. हे वटा वलांडला ना, मंदिराची पायरी वलांडली की बाकी सगळं इसरत जा, फक्त देवच देवच बघत जा. त्या माणसाचं देव कल्याण करील. आणि इथं आल्यावर जरी दुसरं कोणी इचकित असेल त्याच्या घराला कुपाटी लागेल, इतकं बी लक्षात ठेवा. विठाला विठाला अशी परमपावन परंपरा. त्या परंपरेत माझ्यासारख्या सर्वसामान्य काल परवाच्या 2-4 अभंग पाठ असणाऱ्या गिरगावकराला गेल्या वर्षीपासून भगवान व्यंकटेशाच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग मला येतोय. माझं महत् भाग्य आहे. मी ज्यांच्यामुळे इथे आलो, श्री संतराम अर्जुनराव जाधव असतील, श्री किशोर आसारामजी काळे असतील, श्री सोमनाथ भीमराव आहेर असतील, यजमान आहेत बापू हे आजचे आपले. यांच्यामुळे या गावाला येता आलं. रोज कीर्तन आहेत. टँकरनं दारू पिऊन मेले त्याच्या श्राद्धाची पण कीर्तन आहेत. ते पण पाकिटच देतात ना, ते का चिचुके थोडेच द्यालेत, ते थोडेच चिचुके द्यालेत, ते पण पाकिटच देतात. पण माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर आहे, पावन झालेला परिसर आहे. नाथांच्या भक्तीचा गंध, नाथांच्या भक्तीचं ऐश्वर्य, नाथांच्या भक्तीचा गोडवा हा परिसर भोगतोय. आणि अशा परमपावन परिसरामध्ये कीर्तन करण्याचा योग मला आलाय. आणि आदरणीय संतरामजी जाधव असतील, किशोर काळे असतील आणि सोमनाथ आहेर असतील हे यजमान, त्यांनाही धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला धन्यवाद, मृदंगाचार्य तुम्हाला धन्यवाद, चोपदार दादा तुम्हाला धन्यवाद, विनेकरी बाबा तुम्हाला धन्यवाद. याकडेपासून इथपर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत सगळ्याच्या नाक घासून गिरगावकराचा प्रणाम. तुमच्यात बुटासगट प्रणाम. कारण सांगू का? कारण सांगतो. मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही. आळंदीतले मालक कथा कीर्तनातल्या श्रोत्यांना शंकर समजतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मग मी गिरगावकर कोण? मी तुम्हाला नमस्कार करतोय काय नवलाची गोष्ट. आळंदीतले मालक करतात श्रोत्यांना नमस्कार. तुमच्या चरणी अमूल्य वेळ काढून या धकाधकीच्या काळात ते एवढं तळ हाता एवढं काचाचं मडकं इचकिण्यापेक्षा 2 तासाकरता तुम्ही कीर्तनात बसलात, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. इतके नालायक झाले, रस्त्याने चालता चालता मोबाईल इचकिता संडासचा तांब्या जाग्यावरच विसरला त्याने, जाग्यावरच. हो, ही इतकी हलकट प्रवृत्ती हल्ली झाली. आणि या हलकट प्रवृत्ती इतकी बोकाळली. आणि त्या परिस्थितीवर तुम्ही मात करून तुम्ही जुनी परंपरा जोपासता, कीर्तनात बसता, म्हणून तुम्हाला प्रणाम. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग सेवे करता नाही म्हणायचं नाही कीर्तनकाराने. जो कीर्तनकार पाकिट घेतो त्यानं सेवे करता अभंग निवडला आजपासून म्हणायचं नाही. पुराणात वाचलं मी. बुक्का पण लावून घ्यायचा नाही, हार पण घालून घ्यायचा नाही. सेवा कशी म्हणता येईल? यम लाल होस तर हानीन ना. विठाला विठाला
धनी तो संती केला रोनी. संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. दोन गोष्टी सांगतो. मनोनी नाचे मागे मागे. नाचणे म्हणजे घुंगर बांधून नाचत नाही. नाचणे या शब्दाची व्याख्या आहे संतांच्या घरचे वाटेल ते पडलेले काम न सांगता करणे, इति नाम नाचणे. कसा नाचतोय ते पुढे ऐका, पण कर्ज कोणतं आहे ते पण ऐका. आपण मला वाटतं त्या दिवशी देवीच्या कडे ठाणला हाच अभंग घेतला होता. अजय ताण घेऊ नको, त्या दिवशीचं काहीच सांगत नाही आज. विठाला विठाला एकदा अमरपुरीत सभा भरली. संतांचं देवाच्या डोक्यावर काय कर्ज आहे. अमरपुरी माहिती आहे तुम्हाला, इंद्राची नगरी. वरी बऱ्या काही अशा श्रेष्ठ मोठमोठ्या नगऱ्या आहेत. तिथे चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूची उद्यान आहेत, कामधेनू गायीची किल्लार आहेत. कामधेनू मागितलं ती देणारी गाय कामधेनू. कल्पतरू विच्छिलते देणारा कल्पतरू. चिंतामणीच्या सडका, अहो बाष्कळ चिंताच हरून टाकायची ताकद ज्याच्यात आहे अशा सडका म्हणे. अशा सडका आहेत तिथं. दुसरं सांगू का तुम्हाला. एक जण पांचट उठला आणि म्हणला तिथं मनोरंजनासाठी काय. म्हणलो तुझ्या घरी काय. ते म्हणला 11x22 टीव्ही आहे. त्याच्या हॉल भिंत 11 फूट उंचीची होती आणि 22 फूट रुंदीची होती. एवढा मोठा टीव्ही आमच्याकडं. मी म्हणलं मग याच्यात तू मेलेले लोक पाहतो आणि जित्ते असलेस तरी चित्रातले पाहतो. तिथं रंभे आईशा नाचणी. मालकांचं वाक्य नैवम गिरगावकर लिखितम. मालकांचं रंभे आईशा नाचणी. काय वैभव असेल तिथे. पण तिथल्या राजाच्यानं एक पाप झालं. एक पाप झालं. दोन लोकांचं पाप देशाला सळवीत असते. एक राजसत्तेतलं पाप आणि एक धर्मसत्तेतलं पाप. धर्मसत्तेतल्या लोकांनी मलंग भाईवानी कपडे घातले की देशाला पाप फेडावं लागते. आणि राजसत्तेतल्या लोकांनी चुकीचे काम केले की देशाला हे सगळ्याला ते फेडावं लागते. ही मधली जनता भरडून जात असते, भरडून जात असते. म्हणून धर्मसत्तेतल्या लोकांनी तंबाखू खायची नाही, गुटखा खायचा नाही. सुंबळ्या 80-80 वर्षाचे लोक तुझ्या पाया पडतात नालायका. असा हुरपाळसीन यम तुला वांगे भाजल्यावानी भाजीन. किती पाया पडतात. 42 चालू आहे माझा. आता येईल अक्षय तृतीयाला येणाऱ्या 42 होते. ज्या घरी बसलो त्या घरची माऊली 60-65 वर्षाची असेल. उत्तरेश्वर बापू पाया पडली. तिथले वयस्कर माणसं पाया पडले. याचा अर्थ बाळ्या लय शहाणा आहे असं नाही समजायचं. नाही नाही नाही, तू नियम सांभाळ. पारमार्थातले लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतील. एवढं मोठं वैभव तिथं. पण राजाने एक चूक केली आणि त्या चुकीमुळे तिथले खाद्यपदार्थ खराब झाले. कर्ज सांगतो हा देवाच्या डोक्यावरचं कर्ज 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 सांगतोय. खाद्यपदार्थ नासलं. काय होतं स्वर्गात खाला. 5 प्रकारचं अमृत. पिशायाम पंचो एति अमरपुरी अधिष्ठितायाम अमरा सर्वय पुनिता भयं उदर पोक्षण हितार्थायाम जठरा नलो तृप्तावसायाम पियुषाति जायते. 5 प्रकारचं पियुष. 5 अमृत होते. 5. त्याच्यातले 2 सांगतो. नावं तर सांगणार नाही. घरी गेल्यावर बघा इचका मोबाईल काय नाव होते 5 अमृताचे. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जितके येडेवाणी करतान का मग बस आमचे तर हुरेवच. काही विषय नाही. 5 प्रकारचं अमृत आहे. त्याच्यापैकी एक अमृत सुधा निवारण हितार्थायाम, एक तृष्णा निवारण हितार्थायाम. एक तहान भागवण्यासाठी आणि एक भूक भागवण्यासाठी. अमरपुरीमध्ये भाजी पोळी कन्या शिरा भात वगैरे बट्या गिट्या चट्या पट्या हे काय नाही तिथं. तिथं अमृत हे प्यायला अमृत. आणि 5 प्रकारच्या अमृताची कलया. हे सगळं नासून गेलं. नासून गेलं. काय करावं. देव कमी असतील. ब्रह्म
महेश, बालाजी भगवान म्हणजे विष्णू, हे तिन्ही देव त्या राजाने आमंत्रित केले होते. सामान्य राजा आहे का? आपल्याकडे मंत्र्याला एक पद असल्याच्या नंतर त्याच्या माग पुढे पोलिसाच्या गाड्या, एक पद असल्यावर लाल दिवा वगैरे 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 सगळं असं काय वैभव असतोय. मंत्री साहेब येणार आहेत, मंत्री साहेब येणार आहेत, एक पद एक पद. एकट्यालाच पद होते 222. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं, पुराण सांगते. पुराण 222 पद, 33 कोटी देवांचा राजा इंद्र. मग एका मंत्र्याला इतकी किंमत, तर 222 पद ज्याच्याकडे, त्याला किंमत किती असेल कल्पना करा ना. त्या राजाच्यानं कोण येणार नाही, ही सगळी लोक आली. अहो तुमच्यासारखी माणसं आम्हाला 2 घंटे कामाला लावतात. मलाच काय महाराष्ट्रातल्या सगळ्यात महाराजायला मज काय घालतात चुलीत वांग. केवढा विद्वान असू द्या, केवढा बी, त्याला अंतितच आहे. अंतितच. तर इंद्रानं लहान लहान महाराज आणले असतील का? पहिले तर बृहस्पती आणले, आणि बृहस्पतीच्या सानिध्यात स्वस्ती स्त्रियेची ब्राह्मण अशी लोक आली ज्यांच्या जिबा केळीच्या पाना इतक्या पातळ, जिबेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकतात. अशी पाणिनीची सूक्त म्हणत असताना दगडाचं लोणी तयार व्हावा. त्यानं काही सूक्त म्हणल्याच्या नंतर दिवे लागावा, काही सूक्त म्हणल्याच्या नंतर चैत्रात पाऊस पडावा, त्यांनी सूक्त म्हणल्याच्या नंतर वाहत्या नदीला बांध घालावा. अशी विद्वान लोक आहेत तिथं. 124 यज्ञ केले. तो संती केला ऋणी सांगतोय. 124 यज्ञ. हस्ती शुंडा दंडेन ग्रतेशु नैवम गांजा फुक्यम लिखितम. हत्तीच्या सोंडे सारख्या तुपाच्या धारा कायम स्वरूपी यज्ञात वार करी बुवा, कायम स्वरूपी. पण एकही आमरस शुद्ध झालं नाही, एकही आमरस. गेल्या वर्षी पण होते तुम्ही, अंकुश महाराज गेल्या वर्षी होते. साधा दुर्गंधीचा वास सुद्धा गेला नाही त्या अमृताचा. 123 यज्ञ. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागलं. तो यज्ञ मुलगी असल्याशिवाय करता येत नाही. असे काही ठराविक यज्ञ, त्याच्यासाठी मुलगीच लागती. 19 राजाला मुली नव्हत्या, त्यानं दुसऱ्याच्या घेतल्या. त्याच्यात एक दशरथ राजा आहे, त्यानं शांता नावाची मुलगी, विटेवरच्या मालकाचे पिता आहेत राजा दशरथ, त्यांनी शांता नावाची मुलगी मानस कन्या म्हणून घेतली. आपण त्याला ओटी पद्धत म्हणतो, आपण त्याला दत्तक पद्धत म्हणतो. शास्त्रशुद्ध पद्धत मानस कन्या म्हणून स्वीकारली. आणि मग यज्ञ असे 124 यज्ञ केले, पण आमरस शुद्धच झालं नाही. शेवटी इंद्राला, ज्याला 222 पद येतं, 222 कायमचं पद, हे तरी ह्या 5 वर्षी असतंय, पुढच्या 5 वर्षी निघाले दिंड्यानं. ते राहतील जातील, ते हातचे आहेत का? कवा खुर्च्याचे पाय मोडतील, काय मिळत लागत नाही. कारण तुमच्या हातात येत ना त्या खुर्च्या द्याच्या. 222 पद ज्याच्या ताब्यात आहेत, बेचेने कानावर वार्ता आली. आम्रस शुद्ध करण्याची ताकद. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथेच मंगळवेढा नावाचं गाव बाजूला आहे, तिथे चोखोबा नावाचे संत आहेत, आणि त्यांच्याकडे आम्रस शुद्ध होईल. कर्ज सांगतोय, कर्ज तो संती केला ऋणी. 2दा प्रमाण म्हणायचं, 2दा. आणि मग इंद्र पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर मंगळवेढा विचारला, अमका ठिकाणी आहे, जा म्हणे. माणसाच्या रूपात आलेला इंद्र. पंढरपुरातल्या मालकाला कळालं आज कोण आले आपल्या गावात. आणि मंगळवेढ्याला गेल्याच्या नंतर मग तिथे विचारलं, चोखोबा कुठे आहेत? ते कर्नाटकमध्ये. कारण चोखोबारायाच्या वडिलांना श्रीमंत माणसं कामं सांगायचे. जम्बूद्वीपातली पंढरपूर परिसरातली एक मुलगी कर्नाटकमध्ये दिलती, आणि तिचा बाप श्रीमंत होता, आणि तिच्या बापानं रानोबा नावाच्या वारकऱ्याला सांगितलं. रानोबा म्हणजे चोखोबारायांचे वडील. सांगितलं, जाई अमकी वस्तू तिथं नेऊन द्या. ते थकले होते, निघाले. चोखोबारायांनी विचारलं, बाबा कुठे निघालात? काही नाही, अमक्या व्यक्तीची वस्तू आहे, कर्नाटकमध्ये गाव आहे, तिथं नेऊन द्यायचे. मी नेतो बाबा. याला म्हणायचं मुलगा.
बापाचं वजन भार हलका करतो असा मुलगा ज्याला झालाय त्यानं म्हणायचं मला मुलगा झाला. बुटा हरपून येणारे जर पोरं झाले असतील तर त्यानं म्हणायचं मी दगडच जन्माला घातली. विठाला निघाली चोखोबार आहे कर्नाटकला. इंद्र कर्नाटक मध्ये, आणि कर्नाटक मध्ये ज्या वेळेला इंद्र जातात त्यावेळेला चोखोबारा हे आहेत कळतात. आपण चोखोबा जी जी शब्द चोखोबाराकडे जी शब्द होता जी 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 मी चोखोबा आहे. वा. आपण मंगळवेढ्यातले रहिवासी जी, भगवान पांडुरंगाचे उपासक जी, चंद्रभागेत स्नान करता जी. इंद्र म्हणला लवचिक लय वारकरी, लवचिक वारकरी. वारकऱ्याकडे लवचिकपणा असावा. जे वाखत नाही का असं समजायचं हाल्या आपल्यात आलाय. विठाला विठाला विठाला. कारण आपल्याकडं पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. हे आपल्या संप्रदायाची ब्रीदावळी आहे, आचारसंहिता आपल्या संप्रदायाची. एकमेकाने एकमेकाच्या पुढे वाकणं, नमस्कार करणे, जीवानं जीवा पुढे वाकणे हा संप्रदाय. विठाला खरं तर तिथून चाल म्हणल्यावर चाल म्हणणारा नाही आला तरी महाराजांना फुगायचं नाही. पण वयस्कर माने महाराज आले इथपर्यंत, मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे, हे त्यांचा नम्र भाव. म्हणा तर चाल जर जाग्यावर म्हणली असेल ना तर संस्थेचा नियम आहे, इकडे तिथूनच नमस्कार करायचं, ही परंपरा आहे. नाही आले तरी चालते, पण एखाद्यातला नम्रपणा असतो, सात्विकपणा असतो, येतात माणसं. चोखोबारायजी म्हणत होते काय काम आहे, मी अमृताची कलश आणली ती शुद्ध करा. चोखोबाराने सांगितलं मंगळवेढ्याला या, मंगळवेढ्याला या. चोखोबारायचं भजन करायचं निवासस्थान होतं एक चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथं भजन करायचे. ते या तुम्ही या पंढरपूरला या, मग तिथं करू आपण. पुन्हा चोखोबारायची म्हणे एका महात्म्याच्या मुखारविंदातून वाक्य ऐकील तर मी एकदा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकिला. म्हणे एकदा चोखोबाराय हरिद्वारला सापडले, तिथं गेले. आता कसे गेले असतील, काय गेले असतील, मी थोडासा पुसटचा पुरावा. आता मला शोध घ्यावं माणसानं, गरज आहे, गरज चिकित्सक वृत्ती असली पाहिजे. म्हणे कसे गेले असतील देव जाणे बाबा. त्यावेळेला वाहनाची सोय नाही, काही सोय नाही, काय नाही, कसे गेले असतील. त्या वस्त्याला जात होते, अलीकडच रस्त्यात इंद्राने अडवलं. म्हणे हे अमृत शुद्ध करा. नाही म्हणे पंढरपूरला या. इंद्र एके दिवशी पंढरपूरला आले आणि चोखोबाराय सापडले. तो दिवस होता एकादशीचा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादश सोमवारची आहे. आणि त्या एकादशीच्या दिवशी ही स्वर्गातली विमानं पंढरपूरला उतरली. त्या विमानामध्ये इंद्र स्वतः पकवाद घेऊन आलता, मृदंग घेऊन. इंद्र हे मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकराने आरक्षित केले. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग पाहिजे, पकवाद पाहिजे, हे शिवशंकरांचं अधिष्ठान आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मनोगत आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांची आवड आहे. त्यांनी आरक्षित केलेलं वाद्य पकवाज हे कीर्तनातलं शंकरांचं वाद्य आहे, भगवान शिवजीचं वाद्य आहे. वाजवायला इंद्राकडे देऊन टाकलं. इंद्र पकवाजाव, नारद तुंबर सांब म्हणजे भगवान शिवशंकर हे भजन म्हणायचे. त्या एकादशीचा जागर चोखोबारायच्या घरी झाला. सकाळी द्वादशीचं जेवण विटेवरची मालक वाढू लागली, विटेवरची मालकीन वाढू लागली.
सगळ्या वारकऱ्यांची जेवणं झाली, चोखोबाराया जेवायचे राहिले, त्यांच्या धर्मपत्नी जेवायच्या राहिला, त्यांचा कर्मबेळा नावाचा मुलगा जेवायचा. हे सांगायचं नव्हतं पण आठवलं म्हणून स्मरण झालं म्हणून सांगतोय. तो जेवायचा राहिलाय. आणि जेवायच्या 2 व्यक्ती राहिल्या, तो विटेवरचा मालक आणि विटेवरची मालकीन. चोखोबारायाने देवाला हात जोडे, मायबाप जेवा, द्वादश सोडा. बाप हा शब्द चोखोबारायाचा आहे. बाप रखुमा आळंदीतल्या मालकांचा, पण बाप शब्द नुसता चोखोबारायाचा. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा, आणि जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. चोखोबारायाने शब्द वापरलेला आहे. मायबाप जेवा. भगवान खाली बसले. लक्ष्मीला सांगितलं रुक्मिणी आईसाहेबाला, जागा सोडून बस, मधात एक जागा सोड, पलीकडे बस. बसले जेवायला. इथल्या मालकांचं वाक्य याच्याकरता सांगते चरित्र, पैठणच्या मालकांचं वाक्य. भगवान जेवायला बसल्याच्या नंतर आईसाहेब जेवायचा बसल्या, वाढायचं कोणी? भगवंतानं सांगितलं, चोखा पात्र 4 टाका. मालक 2च पात्र, 4 कशाला? 4 टाक म्हणतो ना चोखा. 4 पात्र टाकली. दोघांच्या मधात 1 पात्र टाकलं, देवाच्या उजवीकून 1 पात्र टाकलं, आईसाहेब डावीकून होत्या त्याच्यामध्ये 1 पात्र टाकलं. 4 पात्र टाकले. पात्रावर सगळं वाहड्या घेतलं. एका पात्रावर भगवान बसले, एका पात्रावर आईसाहेब बसल्या. उजवीकडचं पात्र रिकामं होतं, त्याच्यावर चोखोबारायाला बसिलं, आणि मधल्या पात्रावर चोखोबारायाच्या धर्मपत्नी बसल्या. हे गरज नव्हतं सांगायचं पण सांगतोय. हे काय भंगाऱ्या भुंगाऱ्याच थोडं चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे. मालकाला आवडतात जी भक्त चरित्रात ते प्रशंसती, मालकाला आवडते. चोखोबाराया बसत नव्हते. विटेवरच्या मालकानं सांगितलं, पुढची एकादशी येईपर्यंत पाणी पिणार नाही. बसावं लागलं चोखोबारायाला. मुलगा कर्मवेळा बाजूला होता उभा. माय जेवायला बसली, पोरग लांब उभं. काय वाटत असेल त्या माईला? बाप जेवायला बसला, मुलगा लांब उभा आहे. काय वाटत असेल त्या बापाला? नाही खावं तर मालकाच्या बाजूला बसलो होतो पंढरपुरातल्या. पण पाणी फिरवायच्या अगोदरच मालकही दयाळू आहे. देव चतुर, देव चतुर. कर्ममेळा जी इकडे, कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतला चोखोबारायाचा मुलगा. तिथे इंद्रादी देव पाहत होते, आणि पाहाला पैठणचे मालक तिथे उभे होते. म्हणून त्यांचं वाक्य, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, जे पंढरीनाथ त्याचे सावे, त्याचे सवे, पंढरीनाथ इंद्र रडत होता, रडत होता इंद्र. विटेवरच्या मालकाच्या गळ्याला इंद्र पडला. काशीतल्या मालकाच्या गळ्याला इंद्र पडला. ब्रह्मदेवाच्या गळ्याला इंद्र पडला. रडू लागला उसापुसी. विटेवरच्या मालकाला विचारलं, इंद्रा का रडता? प्रभू, मी किती सभा घेतल्या तुमच्या, किती मीटिंग लावल्या तुमच्या प्रभू, किती वेळेला मी अमरपुरीत बोलवलं तुम्हाला. मी मोठ्या मोठ्यांचं ऐकून 124 यज्ञ केले प्रभू.
विष्णू याग केला, रुद्र याग केला. यत् ब्रह्मा यत् प्रसीद स्वाहा, यत् सावित्रियम यत् प्रसीद स्वाहा, यत् गिरिजा पतये स्वाहा, यत् रमा पतये स्वाहा. किती यज्ञ केले प्रभू तुमच्यासाठी मालक, किती यज्ञ केले, किती बरे आमंत्रित केलं तुम्हाला, किती सभा घेतल्या, तुम्ही अमृत नाही शुद्ध केलं. विटेवरच्या मालकाने मान खाली घातली, सांगितलं इंद्रा, हे अमृत शुद्ध करण्याची ताकद या संतात आहे. 2-2 हातानं बोंबलत होते स्वर्गातले लोक, 2-2 हातानं बोंबलत होते. मरत बी नव्हते ना, पुण्य संपल्यावर शिवाय खाली येता येत नाही. जेव्हा पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे सोयाबीन कापायला. तुका मन जाती पुण्य चलो पुण्य संपलं की खाली यावं लागतंय. मरतही नाहीत ना, आणि खाला काही नाही. बेजार आहेत, बेजार बेजार. ह्या 3 देवावर महाराज नुसतं कर्ज नव्हतं, 33 कोटी सुरवरावर कर्ज. एकट्या चोख भरायचं, एकट्या भाकरीच भेटत. अमराही जीवविती, स्वर्गातल्या अमर लोकांना जीव घालण्याची ताकद एकट्या चोखोबर आहे. 18 संतांपैकी एकाची ताकद सांगतोय, फक्त एकट्याची ताकद सांगतोय. मग 33 कोटी देवावर ज्यांचं कर्ज आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कर्ज देवांच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी. इतकंच कर्ज नाही बापू, जर या संतांची कृपा त्याच्यावर झाली नसती तर तो आपल्याला ठावच नसता झाला. अमोची अभावे तुझा देव
विसरोनी राहिलासी. विशिष्ट प्रकारची खोल पांघरून बसलेला ब्रह्मांडाचा नायक वैकुंठात ठाव केला असेल तर तो संतांनी. कुळीची हे केली ठावी. अहो जगाच्या मालकाचे प्रचार प्रमुख येते. प्रचार प्रमुख आहेत. आमदार खासदार मंत्री हे मोठा लोक उभे राहतात ना, तेव्हा यांचा प्रचार करायला यांचे कार्यकर्ते असतात. हे याच्यामुळे निवडून येत नसते. त्याच्यासाठी त्याचे कार्यकर्ते जीवाचं रान करतात, आटापिटा करतात. हो, म्हणून ते पदावर जातात. तसे विटेवरच्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे, सत्यलोकाच्या मालकाचे प्रचार प्रमुख संत आहेत. यांच्यामुळे आपल्याला जगाचा बाप पाहायला भेटतो. आणि याला रूपा बळे करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी, हरिदासी करुणी खरे हरिदासी. हो हरियाला वाह 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 वाह. मुंबईला राहिला आमचं एक पाहुणं, इथं शिकलं मामाची. इथं गावाकडे आल्या आई म्हणली बापू जेवारी संपली रे. डांब्यातले कापायला आलेले कंस जरशेक डालभर खुडून आण, आपलं दळण करायचे. येड्यान कंस खोडेन तसेच गिरणीत नेले. गिरणीन वाल्यानं जात टाकवायच्या हातोड्यानंच हाणला. सुंबळेस का काय रे म्हणे तू, उचले हे उचल. जेवारीचं दळण करण्यासाठी खळं करावं लागते. तसं संतांनी एक विशिष्ट प्रकारचं गोडसं खळं आणि मग नावारूपाला आणलाय. त्याचं नाव विश्वात हरिनामे धवळीने जग विश्व धवळून काढलं. त्याच्या नावाचा प्रचार केलाय. हे सुद्धा कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. मग असे ज्या वेळेला कर्ज असतात का, त्यावेळेला ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्याला मान खाली घालावं लागते. एक मुद्दा सांगतो व्यवहारातला आणि मग सांगतो मनोनी नाचे मागे मागे. वेळेत एक शकनभर सुद्धा तुम्हाला 12च्या पुढे त्रास देणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर साज कोजागृतीचा प्रसाद आहे दुधाचा. आज दूध आठवत असतात. आजचं कीर्तन संपल्याच्या नंतर जो जागर सुरू होतो का, तो जागर काकडा सुरू व्हायच्या वेळेला संपवायचा आणि मग काकडा सुरू झाल्यावर हा जागर संपला पाहिजे. कोजागृती. आज कोण कोण जागा आहे? हो, कोण कोण आज गोदावरी पांघरून झोपलाय? तुमच्याकडे गोदड म्हणत असते नाही का? नाही नाही, आमच्याकडे विशिष्ट नाव ठेवलं गोदाड्याला, गोदावरी. हो, ते गोदड जरा वेगळंच वाटत ना कस काय. हा, नाही तर फारच काय झालं तो वाकळ म्हणत जा, संतांचा शब्द आहे. गोदडी पण आहे शब्द. माझी गोदडी गोदडी गोदड वेगळंच वाटत आहे का नाही. कोण कोण झोपलाय, कोण कोण मोबाईल हिचकायलाय, त्याची कशी वाट लावायची ते पंढरपुरातला आज ठरितोय, आज काशीतला ठरितोय. आज हरिनामात जागरण करायचे. आज चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. आजच्या दिवशी चंद्रामृत या दुधात उतरत असते आणि ते प्रसादाच्या रूपाने आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या संस्कृतीच्या पाठीमाग फार मोठं नाविन्य आहे. आपल्या सणाला प्रत्येक नैवेद्य वेगळे असतात. पंचमीला कानवाट्या करत असतात, त्या उकडत असतात. आता पैशाचा जोर झाला म्हणून तळायलेत. हो, नाही तर पहिल्या 40-50 वर्षापूर्वी तयावर भाजीतच नव्हते. पंचमीच्या दिवशी उकळलेली पदार्थ करायची, उकळलेली. त्याचं फार मोठा सिद्धांत आहे, फार मोठं कारण आहे. जुनं इचकी जाणं. आपलं काम कसं झालंय, घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट.
आपल्याला आपलं आवडत ना. मी कालच्याच कीर्तनात बोलून गेलो, 80 एकर जमीन एका बाईला आणि जोगवा मागू लागली. गोदावरीच्या कडीला 80 एकर जमीन, गोदा काठेला 80 एकर जमीन, जोगवा मागू लागली. तर मला ती ओळखीची बाई होती. कधी मधी तिच्या रानात आम्ही रोजदाऱ्या केलेल्या होत्या, आवता हाणलेले, काय कामं केलेले. तर मी आणलं, बाई 80 एकर जमीन जोगा कस काय मागायला? काय नाही, आमच्या मालकानं दुसऱ्याच पेरलं आणि घरचं पेरूस तर वल वाळली. असा भंगिऱ्या मालक न तिचा. म्हणून 80 एकर जमीन त्या भंगिऱ्याच्या बायकोला जोगवा मागायची वेळ आली की दुसऱ्याचं इचकिल्या अशी वेळ येत असती. त्याच्यामुळे आपलं इचकीजा आपलं. विठाला विठाला यायला दुसरे हॉलिंटाईन डे तर एमबी हनमटाईन डे. हो, खाली बसायची जागा असा यम हानील, इंच भर ठेवणार नाही लाल करायची. आपलं ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला लेकर कसे बसलेत, वानराचा दुसरा अवतार कसे बसलेत बघा ना. हा, वरून करू नका तितकं तरी ध्यान ठेवा. विठाला विठाला विठाला. असं बसन मुसलमानाचं पोरग मस्जिदीत. धर्मावर बोलत असताना आपली लोक माईकवर इतके तास अडतेत की जसा धर्मच याच्या तोंडातून पडलाय. आणि धर्म चुकवला आणि धर्म बुडवायला बसलेल्या आपल्याच अवलादी आहेत. विठाला विठाला विठाला. शिस्त पाय धुतल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश नाही. आपण काय मध्ये गेलो नाहीत, पण मस्जिदीच्या बाहेरच तुट्या लावलेले असतात. हातपाय धुवून प्रवेश त्यांच्या धर्म मंदिरात. आपले कोणीकडं बुटाडं घालून कोणीकडं काय काय, ते त्याचा दोष नाही. दोष तो त्याचा नवे वाया चाळा. माये बापे वेळा न साधी येली. विठाला विठाला विठाला. म्हणून ही कोजागृती पौर्णिमेच्या दिवशी चांदण्यांना चंद्रामृत हे पौर्णिमेच्या दिवशी मिळते. चंद्रामृत तृप्ती पारणेच खोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. 14 भुंग्याच्या जाती, त्याच्यातल्या 2च भुंग्याच्या जाती मकरंद खात्यात. आणि आपल्याकडे जे भुंगे आहेत का ते गोळे करतात. आपल्याकडचे भुंगे गोळे करतात. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना नाही कळणार, जुन्या लोकांना माहिती आहे गोळे करणार भुंगे कोणते. विठाला विठाला विठाला. असू द्या, आपले सण लक्षात ठेवा, आपले उत्सव लक्षात ठेवा, आपल्या परंपरा लक्षात ठेवा. जुन्या लोकांनी ह्या परंपरा टिकवीत आणल्यात. त्या परंपरावर प्रेम करा. विटेवरचा मालक आपल्याला, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तो आपली चिंता करेल. काय सांगत होतो, कर्ज डोक्यावर असलं की मान खाली घालावं लागते बरं का. सोपा व्यवहार आहे. इथं बसलेल्या कोणत्या बी एखाद्या माणसाचे माझ्याकडे जर 50 रुपये आहेत तर एवढ्या लोक आहेत बघायला काय हरकत नाही. पण तो जर मला रोडवर एकटा भेटला ना तर मोबाईलचं काहीतरी निमित्त करून बाळू असा चलत चलत जाणार पुढे. कारण त्याचे पैसे 50 आहेत ना आपल्याकडं, डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकदच नाही महाराज. हे कर्जाचं लय कुधांड असते. देवाच्या डोक्यावरचं कर्ज सांगतोय. हे बारक कर्ज किती बेजार करत पहा. आंबे इकायला आले गावात, खेडगाव आंबे इकायला आले. ते आंब्याचे आवाज आल्याबरोबर मुलं आईला म्हणायचे आई आंबा, बाबाला म्हणायचे बाबा आंबा. 15 दिवस सीजन निघून गेला, साधी कैरी सुद्धा मायबापांनी दिली नाही. परिस्थिती नव्हती हो, नव्हती परिस्थिती. पण एके दिवशी आंब्याची डाल दारातून चालली. 2 वेळेला आंब्याची डाल दारातून चालली. एक बाई आंबे विकत होती. आंबे घ्या आंबे, आंबे घ्या आंबे, आंबे विकायची. पूर्वीच्या काळात नगावर आंबे असायचे, सायखडीचं माप असायचं. आता किलोवर आले. 21 प्रकारचे माप आहेत. मेय, सांख्य, तुल्यम, झाले 3.
बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा कोणते कोणते माप, 21 प्रकारचे माप पुराण सांगते. वाचत जा आपलं. भंगिऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचितात, डोकं जळून जाईल. आपलं वाचिजा कधी पण आपलं. आता आले लोक जुन्या. मागच्या त्या 2-3 वर्षात एक आजार आलता का, त्या आजारानं माणसं नीट तासाव आणलीत. नीट तासाव आणली, नीट तासाव. हो या 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 काय नाही, लगेच स्मशान वैराग्य असते यायचं, पुन्हा पहिल्या जागेवर येतीतच ते. संस्कृती शिकविण्यासाठी कालचा आजार होता, स्वच्छतेसाठी कालचा आजार होता, हातपाय धुवून जेवायला बसावा म्हणून कालचा आजार पाठील त्या देवानं. असाच रोडच्या कडीला कुठेही बसतो आणि तसाच वडापावच्या गाड्यावर जातो. अरे उसातले डुकर बरे येत, ते निदान मालक झोपल्यावर तरी उस खातेत. मालक झोपल्यावर ते ऊस तुडीत, ते डुकर बरे आपल्यापेक्षा. किती चांगलं वागायला पाहिजे आपण. असो, आंब्याची डाल दारातून 2-3 बाऱ्या गेली. 15 दिवस निघून गेले. ते मुलीनं पाहिलं आई बापाकडं. त्यांना माहित होतं घेत नाहीत. वडील गडबडीत घरी आले आणि पत्नीला विचारलं, लक्ष्मी लक्ष्मी. वजनात बोलत होते बरे माणसं, वजनात बोलत होते. पूर्वीच्या काळातला सासरा सुनबाईला सुनबाई म्हणायचा. सुनबाई हा शब्द होता, वजनदार शब्द होता, वजनदार शब्द होता. सुन सासूला म्हणायची आत्या. आता सुन सासूला म्हणती आई. आणि वागणूक भिकारणीची द्यायली. तुझ्या झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत तुझी घरात माती करावं लागन, माळत फोकावं लागन तू. म्हणजे मोठाडपणानं आई म्हणायचं आणि वागणूक तिला भिकारणीची द्यायची. एक सून सासूला आई म्हणत होती. मला चहा केला, म्हणलं आता आमच्या आई घेतच नाही. आता मी चहा पेताना ती हटावून जीभ फिरू लागली. याचा अर्थ तिला चहा प्यावा वाटू लागला. पण ही चांडाळीन देईच ना. ती म्हणली आमच्या आईला एकदाच चहा लागतो. हो, सकाळच्यालाच मसड मिली पहाट. मी म्हणलं देवा, ही म्हातारी जर खरंच एकदा चहा पित असेल तर ही म्हातारी हे म्हशीनं 3 वर्ष एकसारखं दूध देऊ दे. आणि ही जर सून मुद्दाम सासूला चहा देत नसल तर म्हशीला म्हण माय तूच मुक्त होय, तुला पुढचा जन्म घोड्याचा भेटल, पण ह्या पापिनीच्या दारात तू राहू नको. हो, असं होतं बरं का. मायबापाची संपत्ती घेऊन गव्हाच्या चपात्या आपण खायचं आणि त्याला भाकरी नाही द्यायच्या. बरोबर जवळचे गाव खर्चे राहणं ऐकणारेच पोरं देव पोटाला देत. तुम्ही मायबापाची प्रॉपर्टी हिसकून घेता आणि त्याला देत नाहीत ना, मग बरोबर त्याला ऋण वगैरे 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 ते असे नाना प्रकारचे. आता बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी वाहन होईल मला. 2 घंट्यात बोलायचं, जितकं येईल तितकं घ्या, पण उभाट्या पाळी हाणतो, गवत ठुत नाही. विठाला घरी आले आणि पत्नीला विचारलं, लक्ष्मी जी. ती सुद्धा नवऱ्याला जी म्हणत होती, जी म्हणत होती. इथे बसलेल्या सगळ्या बायकांना जिच्या कपाळावर कुंकू आहे तिला विनंती करतो, तिच्या चपला सगट पाया पडतो, नवऱ्याला मालक म्हणी जा. धनी नका म्हणू, तुमच्या जिबीला जरा वेल्डिंग झालेली, वाकायची नाही. धनी नका म्हण जाऊ, पण मालक म्हणी जाणं, मालक म्हणी जाणं. हा, गुरख्यावानी बोलतात. रामे का काय रे. पाप्याचा बाप मंदिराकडे गेला, स्वयंपाक झाला, त्याला म्हणा गिळायला ये. पुढच्या जन्मात तुला पालीच्या जन्माला घालणार मालक. पालीच्या. जीभ लांबी जाईन किडेवढी जाय, जीभ लांबी जाईन किडेवढी जाय. हो, कशाला कीर्तन ऐकायचे. 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी ऊन येतो का तुम्हाला. पहिली गोळी मला घाला. संसारात चांगलं वागणं त्याचं नाव कीर्तन आहे. लय टोकायला जाता येते. विधीने केलं पाहिजे सगळं. विधीने
विधीने सेवन विषय त्यागाते समान. चौकटीत काम केलं, चौकटीत वागल्या, काय हिंमत आहे कोणाची? काय कोणाची मायवेली? का दक्षिणाधिपतयम यज्जायते मम आकृत्याम दृश्याय जायते न सकलम वैष्णवम हिताय चंपदराविंदा. काय यमाची मायवेली? त्याला सुद्धा पायात पडावं लागतंय. विधीत पाहिजे. पैठणच्या मालकाने कोई खर्च केली. नित्य राम नाम गरजे वाणी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी. अगोदर बोललेलं सवे यम पायवंदी. यम सुद्धा पाय धरतो. काय त्याची मायवेली? निष्ठेनं वागणाऱ्या लोकांनी जगा काळ काय आम्ही मानतो चांगलं वागायचं. जी बाई नवऱ्याला देव समजिती का त्या बाईनं भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया नाही पडत तरी चलत आहे. महाराजाला काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला नीट बोलत नाही. अशी बाई ज्या गाव भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. याच्या गावात कमीच आहे ना, इथं कमीच आहे ना. नाही पण त्याला काय मालकाची कृपा आहे, गोदा काठ आहे, काहीच ताण नाही. तेव्हा एक सांगू का, मुलायला सांगतो तरुणायला, जो महाराज मायबापाला नीट बोलतो त्याच्याच तुम्ही पण पाया पाडायचं. तुम्हाला कळालं गिरगावकराचे वडील 90ला गेलेत, आई जिवंत आहे. आईला जर गिरगावकर नीट बोलत नसेल आणि तुम्ही मला इथं बोलून जर पाकिट देत असाल तर या तिघायला तर नरकायला जावाच लागल. लय नका हसू. दुसऱ्याचं पेटल्यावर लय खसखस पिकती. तुम्हाला पण 4 नरक येतं. विठाला विठाला परवाला प्रमाण म्हणलं होतं बापू तुम्ही. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. देऊतले मालक पाया पडते तो मायबापाची सेवा करणाऱ्याला. राहिलं बाकीच्या यायचं काय, आमच्या 3 लोकांना मायबापाला मानायचं. पकवाद्या, गायक आणि कीर्तनकार, ह्या 3 लोकांना मायबापाचा आदर करायचा. विठाला विठाला आदर करतील लोक आमचा. खूप 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 त्या आदराला सीमा नाही सज्जनानं. एवढा आदर सीमा नाही त्या आदराला. बायकोला विचारलं काही पैसे आहेत का, इथपर्यंत आलतो ना, ऋण सांगते ऋण ऋण ऋण. काही पैसे आहेत का आपल्याकडे? आता तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्याने बोलायलो. लक्ष्मी जी थोडीशी चिल्लर सापडल, 5-50 रुपये आहेत का? 100 रुपये होते ते जवळचे देऊन टाकले नवऱ्याकडे. पुन्हा पाहिजे ग. शेजारणीला विनंती केली, 5-50 उसने आणले, नवऱ्याकडे 100 रुपये देऊन टाकले. आणि 15 दिवसापासून लेकराला 1 आंबा न घेणाऱ्या बापानं 2 किलो रसाचे आंबे विकत घेतले. बायकोला सांगितलं रस कर. नाही कुरड्या, नाही पापड्या भेटल्या, नाही भजी भेटली तर रस पोळी कर, रस चपाती कर. केला स्वयंपाक. गावात एक पाहुणा आलता. त्या पाहुण्याला सांगितलं तुमचं काय असेल ते काम करा पण जेवायला आमच्याकडे या. आणि त्याला रस पोळी जेव घातली. पाहुणा निघून गेला. लेकरं संध्याकाळी आनंदानं झोपले. आज रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, सगळ्यांना खाल्ली. दिव्याच्या प्रकाशात बाईच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि नवऱ्याला विचारलं, मालक गेल्या 15 दिवसापासून माझ्याकडे एवढी चिल्लर होती, 1-2 आंबे आले असते पण मी पण नाही खर्च केले.
तुमच्याकडे तर नव्हते, जेवढं असेल तेवढं तुम्ही घरात ठेवता गाडग्यात. तुमच्याकडे काय दिवसभर कामाला निघून जाता. पण मालक हा 100-200 रुपये खर्च कशा करता केला. भिंतीच्या आश्रय घेऊन बसलेला नवरा टप 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 बायकोने विचारल्यावर डोळ्यातलं पाणी खाली पडत होतं. मालक माफ करा, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर माझा प्रश्न वापस नाही लक्ष्मी. गेल्या 15 दिवसापासून लेकरांना साधी कैरी सुद्धा देऊ शकलो नाही, पण आज 200 रुपयाचा खर्च केलाय. याचं कारण आहे आपल्या पोरीच्या लग्नाला त्यांनी 20,000 रुपये उसने दिलते आणि अजून त्यांचे फिटले नाहीत. याच्याकरता गावात आल्यावर आदर करावा लागला. गावात आलं, याला ऋण म्हणतात. ऋण म्हणतात. ऋण उसने का असं पण ते ऋण आहे, फिटले नाही. व्यवहारातला दृष्टांत सांगतोय. इतकी नम्रता. असं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी. कितीतरी पुरावे मांडता येतील तुमच्या पुढे, कितीतरी. मी त्या दिवशी एक कडेठाणला पुरावा सांगितला होता. काही अशी कामं येतं की ती कामं केल्यावर देवाच्या डोक्यावर कर्ज होते. देवाच्या डोक्यावर. एखाद्या तरुणानं एखाद्या मुलीला जर तो तरुण त्रास देत असेल आणि दुसऱ्या तरुणानं जर त्याला ताडून त्या मुलीला संरक्षण केलं असेल तर 1,00,000 सत्य केल्याचं पुण्य त्या तरुणाला प्राप्त होते. 1,00,000 सत्य. तिच्या आबरूवर आलेलं संकट ज्या तरुणानं जर झेललं असेल तर 1,00,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पुरावा सांगतो तुम्हाला, पुरावा कधीच मनचं बळीणार नाही. आधाराच्या व्यतिरिक्त बोलणं. कीर्तनकारात संप्रदायातल्या वक्त्यानं गाईचं मांस खाल्ले. आधार आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. त्रेतायुगात एक श्रीमंत माणूस एका पवित्र स्त्रीचं हरण करू लागला. पवित्र स्त्रीचं पुरावा पुढचा देणार आहे, पण ओझरता एक बारीकसा देऊन टाकतो. एक श्रीमंत व्यक्ती ज्याचं गाव सोन्याचं आहे, ज्याच्या गावाचं एक भितार 269 किलोमीटर लांबीचं आहे, ते सगळं सोन्याचं आहे. बाकीचं काय मोजायला मी काय तिथला सरपंच थोडाच होतो का, सोसायटीचा मेंबर थोडाच होतो का, त्या पंचायत समितीचा अध्यक्ष तिथला थोडाच होतो का, जिल्हा परिषदचा सदस्य थोडाच होतो का, त्या भागात तिथला काय आमदार थोडाच होतो रावणाच्या नगरीतला मी. एवढ्या श्रीमंत बुद्धिवादी माणसानं, रावण फार बुद्धिवादी होता, पण वारकरी संप्रदायाला न सहन होणारं काम एक चुकीचं केलं. सीताई साहेबाचं हरण केलं महाराज. आणि जगाच्या मालकिनीचं हरण रावण. एकच गोष्ट रावणाची चुकली, रावण भगव्या कपड्यावर हरण करीत होता. विवेक संपन्न एक पाखरू होतं, त्या पाखराचं नाव होतं जटायू. मला वाटतं हा जटायू कोण होता याचा सुद्धा पुरावा पैठणच्या मालकानंच दिलाय. मिगा कश्यपाचा नातू मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यात मिरे कश्यपाचा नातू. महर्षी कश्यपांचा नातू येतो जटायू, त्याचं नाव आहे. अरुण आणि गरुड या दोघांपैकी एकाचा पुत्र आहे अरुणाचा. विवेक संपन्न पाखरू. रावणाला ताडण केली. जाऊ द्या,
रावण जितका विद्वान होता तितकाच काही पटीनं त्याच्यात कपट सुद्धा होतं. आणि मग त्याचे पंख तुटले गेले आणि तो खाली पडला. महाराज विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आभ्रूवरचं संकट दूर केलं. इतक्या पुण्याईनं पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर करत तो संती केला ऋणी. त्या दिवसाचा पुरावा नव्हता सांगायचा, आठवलं म्हणून सांगतो, पुढे जाणार आहे. तर या कर्जामुळं हा जटायूचा पूर्ण अंत्यविधी जगाच्या मालकानं केला. पूर्ण जगाच्या मालकानं केला, जगाच्या मालकानं केला. मला सांगा, एखाद्या माणसाला जर कोणीच नसेल तर त्याचं गाडगं कोणी धरायचं? धरत नाहीत माणसं, धरत नाही. गावातली लोक उचलताना पेटून देते जय देव. तुम्हाला तो गोदावरी जवळच आहे, तिथंच पेटीन आणि तिथंच ढकलणं करीत नाही. दुसऱ्यासाठी गाडगं धरीन कोणी? 3 दिवसाचा तर्पणविधी केला जटायूसाठी. स्वतः भडाग्नी दिला. भडाग्नी नावाचा एक अग्नी, मशानी रेवणी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. मालकांचा पुरावा आहे, नैवम गिरगावकर लिखितम. 3 दिवसाचा तर्पणविधी स्वतः मनोनी नाचे मागे मागे. पण पुढे सांगतोय चला. महाराज स्वर्गातला अमृत शुद्ध केल्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर हे कर्ज चोखो भरायचं विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर होतं. याच्याकरता कसा नाचलाय पुढे ऐका. विठाला विठाला भिकारी जरी आला तर पैठणला नाथ बाबाच्या वाड्यात सोन्याच्या ताटात जेवत होता. भिकारी भिकारी जरी आला तर नाव न सांगता राहिलेला जगाचा पाप पाणी भरता भरता घाम आला की सोहळ्यात केलेल्या स्वयंपाकातला भात तूप आणि दूध आईसाहेब मालक पूजा करीत असताना श्रीखंड्याला खाऊ घालीत होत्या. हा भाव, हे लौकिक, हा परमार्थ, हे गोडवा, हे भक्तीचं रहस्य विटेवरच्या मालकाला असं फार सहन होत नव्हता. म्हणून दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष दार सांभाळलं. लुगडी धुतली, पितांबर धुतली, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे धुतारी हे काम केलं. नाचणं 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 नाचणं. ऐका पुढे. ज्या चोखोबराच्या कृपेने स्वर्गातली अमर जेवतात त्यांच्यावरच एवढं भयानक आलेलं प्रचंड ते संकट चोखोबरायांनी दूर करावा. हे सगळ्या देवावर कर्ज आहे, सगळ्या देवावर. बरं, अमृत शुद्ध केलंय, आल्याची कत्तर, कोल्याची शेपूट कातर, असे काय मंत्र म्हणून केले का? एखादा गंडा बांधलाय का? दोरी बांधली का? अंगारा लावलाय का? हा, मसुबाला हाल्या कापला का? पिराला बोकड्या कापला का? मरी आईला कोंबडं कापलं का? नाही नाही, फक्त रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. कारण हे 18 लोक ह्या बेंदाड्या देवाला विचारितच नव्हते. हेंदारी हेंदारी दैवात कोणाची खुशी फुले ठेवले आपल्या पोटाने भागतीचे ते अवतार. हेंदारी हेंदारी दैवात कोणाची खुशी फुले ठेवले आपल्या पोटाने भागतीचे ते हे भंगाऱ्या देवा पुढे वाकायचं नाही. हा, भंगाऱ्या शेंदरी हेंदरी हो न पूजी भूते के. मला सांगा, कोपऱ्यातले महाराज जे देव पोटासाठी भीक मागायले ते आपलं काय भलं करते? काय भलं करते मला सांगा ना. समर्थ देवाच्या पाया पडा, समर्थ जगदंबेच्या पाया पडा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, तुकोबा आहे, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई हे समर्थ देवाचे उपासक आहेत. एक जणाची तो वाघिणी एली होती. वाघिणी एली, ती येलेली वाघीण जंगलात गेली आणि तिनं पुन्हा 5-6 वाघिणी आणल्या आणि त्या बी येल्या. दृष्टांतात येत असत्यात. हो,
येलेल्या कुत्रीच्या जवळ जाता येत नाही, वाघिणीच्या जवळ जाता येतो येले. तुम्ही मस्त ऐकायला उगे आपले 7-8 वाघिणी जाणल्या. आता 7-8 वाघिणीचं दूध 20 लिटर निघू लागलं, निघत असतं दृष्टांतात. मग 7-8 वाघिणीचं 20 लिटर दूध निघल्यावर त्याच्यात चपात्या पोळ्या चुरून खावा का नाही? तरी एक शेळीन बोकड्या पाळलाच. तर मी म्हणलं 20 लिटर दूध वाघिणीचं निघलं हे कशाला? नाही म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर शेळीचं दूध कानात टाकायचं, बोकड्याच कानात घालू बाब्या तो. वाघिणीचं दूध पेणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबराय तुकोबरायचा संप्रदाय म्हणजे अमृताला लाजविला असा